काय सांगाल सर, आज आपण पत्रकार परिषद घेतली, यामागचं काय कारण आहे? आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला आणि लातूर जिल्ह्यातील जनतेला असं सांगायचे की ज्या श्री व्यंकटेश शाळा माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि प्राथमिक या शाळेतील शिक्षकांच्या मान्यता डेप्युटी डायरेक्टर यांनी रद्द केलेल्या आहेत आणि त्या रद्द केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याचा पगार निघत नाही। पण 29 तारखेला निर्णय दिला आणि 31 तारखेला पुन्हा त्याच्यावर स्थगितीचा निर्णय दिला, पण एका अधिकाऱ्याला 2 निर्णय घेता येत नाहीत, कुठं तरतूद नाही। जर संबंधिताला तो निर्णय मान्य नसेल तर वरिष्ठाकडे दाद मागण्याचा त्याला अधिकार आहे। पण या ठिकाणी 2 पत्र काढून म्हणजे एक चुकीचं काम संबंधित शिक्षण विभागाचे डेप्युटी डायरेक्टर यांनी केलेलं आहे। तर मला आपल्या माध्यमातून असं सांगायचे की या शाळेचे स्वयंघोषित संस्थेचे स्वयंघोषित अध्यक्ष सचिव प्रशांत पटणे आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी 420 चे गुन्हे दाखल करायला पाहिजेत। ते गुन्हे दाखल केल्यानंतर जो काही आतापर्यंत वेतन उचललेलं आहे 30-35 वर्ष कर्मचाऱ्यांनी अब्जो रुपये शासनाच्या दरोडा टाकलाय, त्याची रिकव्हरी करण्यात यावी अशी आपल्या माध्यमातून मी शासनाकडे आणि शिक्षण अधिकाऱ्याकडे मागणी करतो। आणि माझं असं जाहीर आव्हान आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार गेली 30-40 वर्षे या शाळेत आणि संस्थेमार्फत होते, चुकीच्या नियुक्त्या होत्या। तर माझं शिक्षण मंत्र्यांना माझं आव्हान आहे, मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, मी तक्रारदार आहे ना, त्यानं पुरावे निशी ही सगळं 3 वर्षापासून प्रकरण मी तक्रारीच्या माध्यमातून हे बाहेर आणलेलं आहे। तर याच्यावर शासनानं तात्काळ याच्यावर कारवाई केली पाहिजे, त्या शिक्षकावर गुन्हे 420 गुन्हे दाखल केले पाहिजे, स्वयंघोषित अध्यक्ष सचिवावर गुन्हे दाखल केले पाहिजे। हे माझं आपल्या माध्यमातून सरकारला आणि जनतेला माझं आव्हान आहे।